आज 7 ऑक्टोबर 2020 मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 3 वाजता. वेतन अनुदानाचा शब्द मंत्री पाळणार का? बालहट्टापायी आज पुन्हा घात होणार का? या प्रश्नांची जी आलेली माहिती आहे ती आता आपण थोडक्यात बघणार आहोत. सर्वात प्रथम जी विविध माध्यमांमधून माहिती येत आहे, मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी 3 वाजता होऊ घातलेली आहे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री व इतर सर्व जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय आहे ते उपस्थित असणार आहे. काही मंत्री महोदय हे ऑनलाईन उपस्थित असणार आहे आणि त्यामध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवरती आज बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय किंवा या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे महाराष्ट्रातील 62,500 शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. वेतन अनुदानाचा शब्द मंत्री पाळणार का, असं शिक्षकांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालेला आहे. विविध मंत्र्यांनी शब्द दिलेले होते. काही दिवसांपूर्वी आमदार निवासावरती जाऊन खैरे सरांनी बलिदान देण्याचा प्रयत्न केलेला होता वेतन अनुदान शिक्षकांना मिळावं याकरिता. आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष असतील, त्याचसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असतील, विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार महोदय असतील. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्यासोबत देखील विविध शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी भेट घेतलेली होती. त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं हा प्रश्न लवकरात लवकर आम्ही मार्गी लावणार आहोत. त्याचसोबत माननीय सुप्रियाताई सुळे यांनी देखील शब्द दिलेला आहे की वेतन अनुदानाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे या जे महत्त्वाचे मंत्री आहे यांच्याद्वारे हा शब्द दिलेला गेला आहे. त्यामुळे हा शब्द आता त्यांच्या खाली जे अंमलबजावणी करणारे जे मंत्री महोदय आहे ते पाळणार की पुन्हा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचं उल्लंघन करणार, जे आदेश दिलेले आहे ते आदेश पाळणार नाही का, असा प्रश्न आता शिक्षकांना पडलेला आहे. याचं कारण देखील तसंच आहे. काही दिवसांपूर्वी विविध माध्यमांमध्ये शिक्षक आमदार पदवीधर आमदारकीसाठी बालहट्ट धरून बसलेले काही कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदयांचे जे बाल चिरंजीव आहे यांनी या शिक्षक आमदार पदवीधर आमदार उमेदवारीकरिता हट्ट धरलेला होता, बालहट्ट धरलेला होता आणि त्यामुळे विविध घडामोडी या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे आणि त्याचं नाराजी नाट्य हे देखील संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि याला विरोध झाल्यानंतर विविध घडामोडी महाराष्ट्रामध्ये ज्या घडलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा हे जे नाराजी नाट्य आहे ते काही काळाकरिता थांबलेलं होतं. परंतु हे होत असताना याचा रोष जो आहे तो मात्र शिक्षकांवरती काढला जातोय की काय, असा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे. कारण अनुदान मंजूर असताना देखील वेतन अनुदान निर्गमित करण्याचा शासन निर्णय का बरं निर्गमित केला जात नाही, हा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडला गेलेला आहे. आणि यामध्ये जेव्हा शिक्षक विविध कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी जातात की आम्हाला वेतन अनुदान लवकरात लवकर सुरू करा, आमचे जे बंधू आहे हे अनेक वर्षांपासून तणावग्रस्त आहे, आजारी आहे, काहींचा बळी देखील यामध्ये गेलेला आहे. शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना निवेदन देण्यासाठी केल्यानंतर हीच आवृत्ती जी आहे ती होत असते शिक्षकांद्वारे. परंतु जेव्हा पदवीधर आमदार, शिक्षक आमदार आणि कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे निवेदन दिल्यानंतर दोन्ही तिन्ही या सर्व जे घटक आहे यांच्याकडून एक वाक्यता सांगण्यात येते की एक जो मंत्री आहे त्यांच्या बालहट्टामुळे एका मंत्र्याच्या मुलाला त्याची शिक्षक आमदारकी पदवीधर आमदारकीची इलेक्शन निवडणूक जी आहे त्यामध्ये उभं राहायचं होतं, परंतु घरातूनच त्यांना विरोध झाल्यामुळे ती जी निवडणूक किंवा त्यासाठी जी उमेदवारी करायची होती ती घरातूनच नकार दिल्यामुळे त्या रोषामुळे देखील तुम्हाला वेतन अनुदान जे आहे ते मिळत नसावं असं देखील काही कॅबिनेट दर्जाचे मंत्री, काही शिक्षक आमदार, काही पदवीधर आमदार वैयक्तिक नाव न घेण्याच्या भूमिकेवरती सांगत असतात. त्याच्यामुळे आता शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार का व्हायचं, असा देखील प्रश्न हा सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला असतो. तर शिक्षक आमदार पदवीधर आमदार झाल्यानंतर
काम पण फार जास्त नसतं. शिक्षकांचे प्रश्न पण फार कठीण नसतात. सोडवलेच गेले पाहिजे असंही काही नसतं. आंदोलन केल्यानंतर शिक्षक जे आहे त्यांना काहीतरी कारण सांगितलं का पुढच्या आठवड्यात होईल, 15 तारखेला इतिहास घडल, 13 तारखेला इतिहास घडल, तर शिक्षक बिचारे शांत बसतात. आणि शिक्षक ही अत्यंत गरीब जात असल्यामुळं त्या शिक्षक वर्गाला शांत करण्यासाठी फार काही काळ लागत नाही. आणि त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं आर्थिक जर गणित जर बघितलं तर शिक्षक आमदार पदवीधर आमदार एकदा झाल्यानंतर एक टर्म जर काढली तर त्यानंतर पेन्शन जी आहे ती सुरू होत असते. लाखामध्ये पेन्शन ही सुरू होत असते. विविध भत्ते असतात. त्याच्यामुळं पुन्हा आमदार हो किंवा खासदार झालं नाही तरी चालेल, आयुष्यभर गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे तो आपल्या खात्यात जमा होऊन आयुष्य जे आहे ते सुखासमाधानाने ऐशोआरामात जगता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जनतेचा जो पैसा आहे तो सरकारी खात्यात जमा होतो महसूलच्या रूपामध्ये. आणि महसूलच्या रूपामधून तो पुन्हा शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना जे पेन्शन असतं त्या पेन्शनमार्फत त्यांना मौज मजा जे आहे AC गाड्यांमध्ये फिरता येतं. तर असं ते सर्व चक्र आहे. आणि त्यामुळे उमेदवारी नाकारल्यामुळे सदर मंत्र्यांद्वारे महसूलचं कारण दिलं जात आहे. महसूल कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून गोळा होत आहे. आता कित्येक दिवस झाले की दारूची दुकानं कित्येक दिवसापासून सुरू झालेली आहे. लॉकडाऊन अत्यंत तीव्र असताना सुद्धा दारूची दुकानं सुरू करण्यात आलेली होती आणि त्यांच्यापुढं किती रांगा होत्या याचं चित्र महाराष्ट्राने सर्व विविध माध्यमांमधून बघितलेलं आहे. आणि त्यानंतर कित्येक कंपन्या सुरू झालेल्या आहे. त्याच्यामुळे किती महसूल येतोय आणि त्याचसोबत विविध कंपन्यांनी शासनाला कोविडसाठी भरघोस अशी मदत जी आहे आर्थिक मदत ती केलेली आहे. त्याच्यामुळं निधी जो आहे तो निधी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. परंतु फक्त कोरोनाचं कारण सांगून शिक्षकांना या रोषामुळं बालहट्टामुळं वेतनापासून वंचित ठेवलं जातंय की काय, असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. आणि आज या प्रश्नाचं उत्तर, जी काही माहिती शिक्षक आमदार पदवीधर आमदार काही कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी दिलेली होती त्याची आज परीक्षा होणार आहे. आज जर निर्णय झाला तर त्या माहितीमध्ये तफावत आहे असं म्हणावं लागेल. परंतु आज जर वेतन अनुदानाचा निर्णय जर झाला नाही तर मात्र ती माहिती जी आहे ती खरी होती असं यावरती प्रचिती ही आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत विविध माहिती आल्यानंतर ती पण माहिती वेळोवेळी आपण बघणार आहोत.